दरम्यान राष्ट्रपती नियुक्त खासदारांमध्ये कुणाकुणाची वर्णी लागली पाहूयात। यामध्ये केरळमधले शिक्षण तज्ञ सदानंद मास्तर जे सामाजिक कार्यकर्ते त्यांची सुद्धा वर्णी लागली। शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे। शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी अथक परिश्रम केले। सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दोन्ही पाय कापले होते। भाजपकडून कुथुपरंबामधून रिंगणात होते, मात्र त्यांचा पराभव झाला। भारतातले प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सुद्धा वर्णी लागली आहे। 26/11 हल्ल्यामध्ये कसाबच्या खटल्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। 2024 मध्ये भाजपकडून उत्तर मुंबईमधून ते रिंगणात होते, मात्र त्यांचा पराभव झाला। हर्षवर्धन श्रिंगला पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे ते रहिवासी, भारताचे माजी परराष्ट्र सचिव राहिले। अमेरिका, यूके, थायलंडमध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केलं। आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे त्यांनी भूमिका मांडली। तर मीनाक्षी जैन प्रख्यात इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत। इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासात त्यांनी मोलाचे योगदान दिले। भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या त्या माजी सदस्य राहिल्या। प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली। तर या चौघांची आता खासदार म्हणून वर्णी लागली।